न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवसेनेचे माजी नगरसेवक बळीराम मामा ठाकरे यांनी 15 ऑगस्ट पासून सिडको परिसरातील संपूर्ण 60 अंगणवाड्यातील 3000 बालकांना गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट व पेन्सिल या भेटवस्तू देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे। सदर उपक्रम सिडको मनपा विभागीय कार्यालयात राबविण्यात आला। यावेळी सिडको मनपा विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता कुमावत यांच्याकडे सर्व साहित्य सुपूर्द केले। यावेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर मयूर पाटील, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका तसेच श्री भाटिया, आबा सोनवणे, सुरेश देवरे सर, श्री बागड, बाळू ठाकरे, शिवा ठाकरे, शेळके सर, बाळासाहेब भामरे, रोहित भाटिया, विठ्ठल रंधवा, सुरेश देवरे, सुभाष बागड, भालचंद्र ठाकरे, मंगला बागड, सिडको अंगणवाडी मुख्य सेविका उज्ज्वला ठाकरे यांच्यासह अंगणवाडी सेविका व मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लहानपणी आम्हाला शाळेमध्ये गोळ्या व बिस्किटे मिळत असे, परंतु सध्या ही प्रथा बंद झाली आहे। ही प्रथा नव्याने सुरू व्हावी, मुलांना यातून आनंद मिळावा। 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी सिडकोतील संपूर्ण अंगणवाड्यांमध्ये गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट व पेन्सिल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। फार सुंदर असं चांगलं काम करतात, म्हणून आम्ही ते सर्व तुमचं बघून मलाही काही वाटलं की काहीतरी दिवस वाटलं, म्हणून मी गेल्या अनेक वर्षापासून विचार केला आणि त्या पद्धतीने मी देत राहतो। आणि या अंगणवाडीच्या जे श्री ठाकरे मॅडम हे सुद्धा आपल्याला मदत करत असतात चांगल्या पद्धतीने। आणि आपले डॉक्टर कुमार मॅडमच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्वी आपल्याकडे येऊनच गेला आपला इतिहास सर्व सिडको नवीन नाशिकचं माहिती आहे। म्हणजे ह्या मॅडम आता इतक्या म्हणजे डॉक्टर म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी ते ऑपरेशन करू शकतात। म्हणजे सर्व त्यांना माहिती असतं की या सिडको वसाहतीला काय कमी पडतं काय नाही, कुठल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रशासकीय ॲडमिशन काम करतात, त्यांच्यासुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो। खरं तर ते वेळ नव्हती, त्यांना टाईम नाही, त्यांना सिडको महानगरपालिका चार्जेस, पुन्हा कलेक्टरचा चार्जेस, सर्व कामं त्यांना करावं लागतं, म्हणून धावपळीचे जीवन। आणि त्या धावपळीतसुद्धा त्याच्या घरातसुद्धा एक खूप वाईट घटना घडली। त्या वाईट घटनेलासुद्धा आम्ही त्या दुःखात सहभागी, पण तरीसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून आमचा मान सन्मान राखला, त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी। माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। सामाजिक संस्थांनी हा उपक्रम संपूर्ण नाशिकमध्ये राबवला पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळतो। हा प्रसंग नेहमी त्यांच्या आठवणीत राहतो। त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। तेव्हा तर छान कार्यक्रम झालाच, परंतु यावेळेस त्यांनी न सांगता आणि मला एवढं अत्यानंद झालं त्यांनी जेव्हा सांगितलं साहेब करायचंच आहे कार्यक्रम, आता मामा भाच्याचं नातं आहे त्याच्यामुळे मग, आणि मामा असे कामापुरताने कामाचे मामा आहेत, नुसतं कामापुरते कामाचे मामा आहेत। आणि त्यांच्या कार्यकाळात जेव्हा सभापती असताना वेगवेगळ्या वस्तू वगैरे आपण सगळे बघतोच आहे। आणि त्याच्यातले माझ्या समोरचं उदाहरण म्हणजे मी जे प्रत्यक्ष अनुभवलं ते आपला स्विमिंग टँक स्वामी विवेकानंद जो तरण तलाव आहे। आजही आपण बघतो की राजे संभाजी स्टेडियमचं असो की आजही बघतोय की सिडको मधला हा आपल्या पालिकेचे जे मोठे 5 तलाव आहे त्यातला सगळ्यात छोटा साईजचा तलाव आहे। पण सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा तो एकच आहे, बाकी सगळे पांढरे आहेत। अशा आपण म्हणतो छोट्या छोट्या सामाजिक उपक्रमातूनच समाज तयार होत असतो। आणि ही तर खूप बेसिक स्टेपला आपण एक इन्व्हॉल्वमेंट दाखवतोय, त्यामुळे ही समाजाच्या जडणघडणीसाठी आपल्या सर्व मंडळाच्या वतीने मामा ठाकरेंच्या जे कार्य केलं जात आहे ते अतिशय प्रबोधनपर आहे। अशा कार्यक्रमांना बघून इतरही नागरिकांनी याच्यात सहभाग घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने समाजातील वेगवेगळ्या घटकांना मदत करण्याची एक रीत तयार झाली पाहिजे। आणि त्याची ही मुहूर्तवेळ म्हणू किंवा पहिलं पाऊल म्हणू आपण जे आज पडलेलं आहे। यापूर्वी इथे असा कार्यक्रम झालेला आहे, त्या कार्यक्रमाला मी नव्हते, परंतु आज मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, मला खास निमंत्रणही देण्यात आलं आयोजकांकडून, यासाठी मी त्यांचे आभार मानते।
अंगणवाडीतील मुलांसाठी आपण जे इतकं हे करताय त्याचं कौतुक करताय, त्यांच्या अभ्यासात रुची वाढावी यासाठी तुम्ही जे पुढाकार घेताय यासाठी मी आयोजकांचे आभार मानते. आणि सर्व बालगोपाल आहेत त्यांना सर्व वस्तूंची खाऊची व्यवस्थित वाटप करा आणि त्याच्यातून त्यांच्या अभ्यासात रुची निर्माण होईल यासाठी तुम्ही पण जे काही नाविन्य पूर्ण करू शकाल ते करा. त्यामुळे समाजालाही त्यातून अजून प्रोत्साहन मिळते की त्यांनी अतिशय आग्रहाप्रमाणे बोलवलं आणि इथे मी पाहिलं कार्यक्रमाचं स्वरूप की आपल्या बालगोपालांना म्हणजे जेवढी आपली भविष्य भारताच्या देशाचे तर त्यांना 15 ऑगस्ट निमित्ताने काहीतरी खाऊ मिळावा त्याच्याकरता आपण सगळ्या भगिनींना बोलून घेतलं आणि वेगवेगळे मान्यवर उपस्थित राहिले. आणि हा छोटे काही का असे ना नजराना तो मामासाहेबांतर्फे आपल्याला मिळतोय. आजकाल असं म्हटलं जातं की मामाचं पत्र हरवलं म्हणजे जो जिव्हाळा होता मामाच्या घरी चाळीचं आपण खाऊ मिळायचं आंब्याचं मिळायचं असा मामा आता भेटत नाही. जमिनींना भाव आले, बहिणींची साडी चोळी जड पडायला लागली. पण जोपर्यंत मामासारखे खरोखरचे मामा आहेत तोपर्यंत कोणतीही बहीण आणि कोणताही भाचा मानपणाशिवाय उपाशी राहणार नाही. त्यांचं खरोखर मी खूप कौतुक करतो. त्यांचं नावासारखं त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता घेता घेता देण्याचे हात द्यावे. तर हीच प्रेरणा आम्हाला पण मिळवून त्यांच्या मार्फतीने आम्हाला पण काहीतरी संधी मिळावी. तर अतिशय चांगला कार्यक्रम आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.